पृथ्वीचे फिरणे या पाठाचा अभ्यास करूयात। पाठाच्या सुरुवातीला एक कृती करून पाहूयात। मुलांनो, आपल्या खेळण्यामध्ये भोवरा असतो, आपण नेहमी त्याने खेळत असतो, पण आपण एक वेगळ्या प्रकारे आज त्याच्याकडे पाहणार आहोत, त्याचं निरीक्षण करणार आहोत। हा भोवरा फिरवा आणि त्या भोवऱ्याचं निरीक्षण करा। भोवरा जेव्हा स्वतःभोवती फिरतो, इथे दिसतोय आपल्याला भोवरा फिरताना, भोवरा स्वतःभोवती फिरतो। स्वतःभोवती फिरणारी कोणतीही वस्तू प्रत्यक्षात एका रेषेभोवती फिरत असते। इथे आपल्याला रेष दिसतीये। स्वतःभोवती फिरणारी कोणतीही वस्तू प्रत्यक्षात एका अदृश्य अशा रेषेभोवती फिरत असते। इथे कोणीही रेषा वगैरे काही मारलेली नाहीये, मात्र ही एक अदृश्य रेषा आहे आणि त्या अदृश्य रेषेभोवती फिरत असते। वस्तूच्या स्वतःभोवती फिरण्याला परिवलन असे म्हणतात। वस्तूचं जे स्वतःभोवती फिरणं आहे याला परिवलन असे म्हणतात। तर ती वस्तू ज्या अदृश्य रेषेभोवती फिरत असते त्या रेषेला त्या वस्तूचा अक्ष किंवा आस असे म्हणतात। इथे पहा, आपल्याला दिसेल ती रेषा, अदृश्य अशी रेषा दिसत आहे। या रेषेला अक्ष किंवा आस असे म्हणतात। इथे अक्ष नाव दिलेलं आहे, हा भोवरा फिरताना दाखवलेला आहे। आता आपण पृथ्वीचं परिवलन पाहूयात। इथे आपण एक पृथ्वीगोल घेतलेला आहे। हा पृथ्वीगोल एका स्टँडला लावलेला आहे। हा पृथ्वीगोल घ्या आणि तो फिरवून पहा। तो एका रेषेभोवती परिवलन करतो, ते आपल्याला दिसेल। इथे एक रेष आहे आणि ती रेष जर पाहायची असेल तर एक ओळंबा घ्यायचा। इथे हा ओळंबा दिसतोय आपल्याला, याला ओळंबा असं म्हणतात। बांधकाम करणाऱ्या कामगारांकडे हा ओळंबा असतो आणि जर तुमच्याकडे ओळंबा नसेल तर खोडरबरला एक दोरा बांधा आणि त्याचा ओळंबा तयार करा। ओळंबा आणि पृथ्वीचा अक्ष या दोन रेषा एकमेकांशी कोन करतात हे तुमच्या लक्षात येईल। म्हणजेच पृथ्वीचा अक्ष कललेला आहे। अशा अक्ष कललेल्या स्थितीमध्येच पृथ्वी परिवलन करत असते। चित्रात पृथ्वीचा अक्ष NS या रेषेने दाखवला आहे। इथे आपल्याला पृथ्वीचा अक्ष दिसेल, NS या रेषेने दाखवलेला आहे। ही रेषा पृथ्वीच्या मध्यबिंदूतून जाते। N व S या बिंदूंना पृथ्वीचे ध्रुव असे म्हणतात। N म्हणजेच नॉर्थ, हा पृथ्वीचा उत्तर ध्रुव आहे, तर S म्हणजे साऊथ, हा पृथ्वीचा दक्षिण ध्रुव आहे। उत्तर आणि दक्षिण ध्रुवाच्या मध्यावर पृथ्वीच्या पृष्ठभागावर एक वर्तुळ काढल्यास पृथ्वीचे दोन समान भाग होतात। इथे आपल्याला उत्तर आणि दक्षिण ध्रुवाच्या मध्यावर पृथ्वीच्या पृष्ठभागावर एक वर्तुळ काढलेलं दिसत आहे। हे वर्तुळ पूर्णपणे असं गोलाकार आहे आणि हे वर्तुळ काढल्यानंतर पृथ्वीचे दोन समान भाग होतात। हा उत्तरेकडील भाग आणि हा दक्षिणेकडील भाग। पृथ्वीवरील या काल्पनिक वर्तुळाला विषुववृत्त असं म्हणतात। विषुववृत्तामुळे होणाऱ्या पृथ्वीच्या दोन समान भागांना उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध म्हणतात। हा उत्तर गोलार्ध आणि हा दक्षिण गोलार्ध। विषुववृत्तामुळे पृथ्वीच्या गोलार्धाचे दोन भाग झाले आहेत आणि विषुववृत्ताच्या उत्तरेकडील भाग उत्तर गोलार्ध म्हणून ओळखला जातो आणि दक्षिणेकडील भाग दक्षिण गोलार्ध म्हणून ओळखला जातो। मुलांनो, आणखी एक कृती करून पाहूयात। एका मोठ्या टेबलवर मधोमध एक मेणबत्ती ठेवा आणि या मेणबत्तीभोवती एक मोठे वर्तुळ करा। या वर्तुळाच्या एका बिंदूवर, इथे एका वर्तुळाच्या बिंदूवर पृथ्वीगोल ठेवायचा आणि मेणबत्ती पेटवायची। ही मेणबत्ती सूर्याची भूमिका निभावेल, म्हणजेच मेणबत्ती म्हणजे सूर्य आहे असे आपण समजूयात। आणि आता पृथ्वीगोलाच्या कोणत्या भागावर उजेड पडतो आणि कोणत्या भागावर उजेड पडत नाही ते पाहूयात। इथे तुमच्या लक्षात येईल, या भागावर उजेड पडेल आणि याच्या विरुद्ध भागावर उजेड पडणार नाही। पृथ्वीगोलाकडे उत्तर ध्रुवाकडून पहा। इथे उत्तर ध्रुव आहे, उत्तर ध्रुवाकडून पाहायचं आणि घड्याळाच्या काट्यांच्या विरुद्ध दिशेने फिरवा। आपली पृथ्वी ही स्वतःभोवती याच दिशेने म्हणजेच पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते। पहा परत एकदा, आपली पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते। पृथ्वीगोलाचे विविध भाग क्रमाक्रमाने उजेडात येतात आणि त्याच क्रमाने उजेडापासून दूर जातात। ज्या भागावर उजेड पडतो तेथे दिवस असतो आणि जिथे उजेड पडत नाही तिथे रात्र असते। आपल्या लक्षात येईल, इथला हा भाग
पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असताना एक एक भाग क्रमाक्रमाने सूर्यासमोर येत आहे आणि तिथे दिवस असेल आणि त्याच्या विरुद्ध बाजूला रात्र असेल. जिथे उजेड पडतो तिथे दिवस आणि जिथे उजेड पडत नाही तिथे रात्र असते. आणखी एक कृती करून पाहूयात. हीच साहित्य मांडणी असेल. एक लाल रंगाची टिकली घेऊयात आणि ती पृथ्वी गोलावर इथे अशी चिकटवूयात. आता आपण पुन्हा एकदा मेणबत्ती लावूयात आणि पृथ्वी गोल घड्याळाच्या काट्यांच्या विरुद्ध दिशेने फिरवूयात. लाल टिकली पृथ्वी गोलाच्या कोणत्या स्थितीत सूर्योदय, मध्यान्ह आणि सूर्यास्त होईल याचे निरीक्षण करूयात. लाल टिकलीवर एकदा सूर्योदय झाल्यानंतर पुन्हा सूर्योदय केव्हा होतो ते पाहूयात. आत्ता मेणबत्ती समोर जर लाल टिकली असेल आणि त्यानंतर आपण पृथ्वीगोल फिरवल्यानंतर पुन्हा एकदा ती टिकली या सूर्यासमोर कधी येते याचं निरीक्षण करूयात. जेव्हा पृथ्वीची स्वतःभोवतीची एक फेरी म्हणजेच एक परिवलन पूर्ण झालेले असते तेव्हा लाल टिकलीवर पुन्हा सूर्योदय होतो हे आपल्या लक्षात येईल. पृथ्वीच्या एका परिवलनाच्या या कालावधीला आपण एक दिवस म्हणतो. एका दिवसाचे एक दिन आणि एक रात्र असे भाग होतात. कालमापनासाठी एका दिवसाच्या कालावधीचे आपण 24 समान भाग करून प्रत्येक भागाला 1 तास म्हणतो. आणखी एक कृती करून पाहूयात. आपण पृथ्वीगोल मेणबत्तीभोवती जे वर्तुळ तयार केलं आहे त्याच्या एका बिंदूवर ठेवलेलं आहे. आता आपण वेगळी थोडीशी कृती करूयात. पृथ्वीगोल टेबलावरील वर्तुळावरून पुढे पुढे सरकवूयात. इथे ठेवलेला आहे पृथ्वीगोल, तो हळूहळू पुढे सरकवायचा. असे करताना पृथ्वीचा गोल सतत फिरता ठेवायचा आणि अक्षाची दिशा बदलणार नाही याची काळजी घ्यायची. वर्तुळावरून पुढे सरकत शेवटी पृथ्वीगोल पुन्हा सुरुवातीच्या जागी पोहोचेल. याचप्रमाणे पृथ्वीसुद्धा स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती परिभ्रमण करत असते. पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या एका परिभ्रमणाला जो कालावधी लागतो त्याला वर्ष असे म्हणतात. एका वर्षात 365 दिवस आणि 6 तास असतात. लीप वर्षाची माहिती घेऊयात. ग्रेगरियन पद्धतीच्या दिनदर्शिकेत वर्षाचे सर्वसाधारणपणे 365 दिवस धरतात. याचा अर्थ असा की प्रत्येक वर्षात 6 तास कमी धरले जातात. म्हणजेच 4 वर्षात 24 तास किंवा एक पूर्ण दिवस कमी धरला जातो. हा दिवस भरून काढण्यासाठी ग्रेगरियन दिनदर्शिकेतील प्रत्येक 4थ्या वर्षात फेब्रुवारी महिन्यात एक अधिकचा दिवस जोडला जातो. त्या वर्षी फेब्रुवारी महिना 28 ऐवजी 29 दिवसांचा असतो आणि ते वर्ष 365 ऐवजी 366 दिवसांचे असते. या वर्षाला लीप वर्ष असे म्हणतात. पृथ्वीचा आस कललेला असल्यामुळे व पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे पृथ्वीवर दिवस व रात्रीचा कालावधी सारखा नसतो. 22 मार्च ते 23 सप्टेंबर या काळात उत्तर गोलार्धात दिवस जास्त असतो. दिनमान मोठा असतो. त्यामुळे तेथे उष्णता जास्त असते. म्हणून या काळात उत्तर गोलार्धात उन्हाळा असतो. याच काळात दक्षिण गोलार्धात मात्र रात्रमान जास्त असते. म्हणजेच रात्र मोठी असते. त्यामुळे या भागात उष्णता कमी प्रमाणात मिळते. त्यामुळे दक्षिण गोलार्धात हिवाळा असतो. 23 सप्टेंबर ते 22 मार्च या काळात दक्षिण गोलार्धात दिनमान जास्त असते. त्यामुळे तेथे उष्णता जास्त मिळते. म्हणून या काळात दक्षिण गोलार्धात रात्रमान जास्त असते. त्यामुळे या भागात उष्णता कमी प्रमाणात मिळते. परिणामी उत्तर गोलार्धात हिवाळा असतो. वरील तारखांमध्ये लीप वर्षामुळे फरक पडू शकतो. भारतात प्रामुख्याने उन्हाळा, पावसाळा व हिवाळा हे मुख्य ऋतू असतात. तसे आपण वर्षभरात वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर असे सुद्धा ऋतू मानतो. असे 6 ऋतूंचेही चक्र असते. आपल्या देशात ऋतुमानाशी निगडीत सण आणि उत्सव साजरे केले जातात. आपल्याला चंद्राच्या पृष्ठभागाचा पृथ्वीकडील अर्धा भाग दिसतो. म्हणजे पृथ्वीवरून आपल्याला चंद्राची नेहमी एकच बाजू दिसते. चंद्र स्वयंप्रकाशित नाही. सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडल्यामुळे तो आपल्याला पृथ्वीवरून दिसतो. पौर्णिमेच्या रात्री आपल्याला चंद्राचा पृथ्वीकडील पूर्ण भाग दिसतो. अमावस्येच्या रात्री
चंद्राचा कुठलाच भाग दिसत नाही. पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत चंद्राचा पृथ्वीवरून दिसणारा प्रकाशित भाग कमी कमी होत जातो. अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत तो पुन्हा वाढत वाढत जातो. यालाच आपण चंद्राच्या कला असं म्हणतो. इथे आपल्याला चंद्राच्या विविध कला दिसत आहेत. अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंतच्या 15 दिवसांच्या कला तुम्हाला इथे दिसत आहेत. अमावस्येपासून पौर्णिमेच्या स्थितीत येण्यास चंद्राला 14 किंवा 15 दिवस लागतात. या पंधरवड्याला शुक्ल पक्ष असं म्हणतात. आणि पौर्णिमेनंतर चंद्राचा पृथ्वीकडील प्रकाशित भाग कमी कमी होऊ लागतो. 14-15 दिवसांनी पुन्हा अमावस्या येते. या पंधरवड्याला कृष्ण पक्ष असे म्हणतात. एका अमावस्येपासून पुढच्या अमावस्येचा काळ सुमारे 28 ते 30 दिवसांचा असतो. या काळाला चांद्रमास असे म्हणतात. आणि चांद्रमासातील प्रत्येक दिवसाला तिथी असे म्हणतात. अमावस्या ते पौर्णिमा हा जो पंधरवडा आहे याला शुक्ल पक्ष असे म्हणतात. आणि पौर्णिमा ते अमावस्या हा जो पंधरवडा आहे याला कृष्ण पक्ष असे म्हणतात. शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष मिळून चांद्रमास तयार होतो. म्हणजे हे 15 दिवस अधिक हे 15 दिवस असा 1 महिन्याचा कालावधी चांद्रमास म्हणून ओळखला जातो.